वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। शिवशक्ती आईस्क्रीम हातगाडा जप्त, सार्वजनिक रस्त्यावर अडथळा केल्याचा आरोप। विटा पोलिसांची कडक कारवाई, मायनी रोडवर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या हातगाड्यावर गुन्हा दाखल। विटा शहरातील मायनी रोडवरील BSNL ऑफिस समोर हातगाडा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई दिनांक 6 मार्च 2025 रोजी रात्री 9:30 वाजता करण्यात आली। विक्रमसिंह विजयकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाहतूक शाखा विटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कमलेश लालचंद जाट वय 34, व्यवसाय हातगाडा चालक, राहणार विटा याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या अहवालानुसार आरोपीने शिवशक्ती आईस्क्रीम नावाचा हातगाडा सार्वजनिक रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता। यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खरमाटे करत आहेत। या घटनेचा कोणताही राजकीय संबंध नसून सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही। मात्र पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे। विटा पोलीस निरीक्षक संजय फडतरे यांनी सांगितले की सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।